नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या टेरेसवर आलेलो आहोत. कशासाठी आलोय तर थोडंसं काम आहे आणि ते काम करण्यासाठी आम्ही टेरेसवर आलेलो आहोत. आणखीनही टीनच्या वरती आपल्याला जायचं आहे. काय काम आहे ते पाहूयात, चला. हे पहा, ढगाळी वातावरण आहे, पावसाचं वातावरण छान झालेलं आहे. आमच्या पारिजात कॉलनीचा सुंदर व्ह्यू या ठिकाणी छान दिसतोय. मे महिना जरी असेल तरी सुद्धा ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरण अतिशय आल्हाददायक आहे आणि आमच्या कॉलनीचा व्ह्यू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. खूप सुंदर कॉलनीचा आमचा या ठिकाणी नजारा आहे. महादेवाचं मंदिर सुद्धा या ठिकाणी आमच्या घराच्या टेरेसवरून तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सुंदर लोकेशन आहे. आणि आमच्या टीनवर या ठिकाणी काम सुरू आहे. काय काम सुरू आहे? या ठिकाणी खजिने सर काम करतायत. एका कारागिराचं काम वाचवलंय खरं म्हणजे खजिने सरांनी. पाहूयात काय काम सुरू आहे. येऊ का मी वर? हे पहा, बऱ्याच दिवसांपासून आमच्या टीनच्या या साईडच्या भागातून पाणी खाली जिन्यामध्ये येत होतं आणि त्यामुळे पाऊस पडला की सारा जिना आमचा ओला व्हायचा. त्यामुळे आज घरीच हे सर्व काम सुरू आहे. सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये शिक्षकांना गप्प बसवत नाही आणि म्हणून सुट्ट्यांमध्ये शिक्षक असे काम करत असतात. पार्ट टाइम काम करायला हरकत नाही खजिने सर, पार्ट टाइम काम करायला हरकत नाही. मित्रांनो, तुमच्याकडे देखील अशा पद्धतीचं काम असेल तर सांगा. सध्या सुट्ट्या आहेत, पार्ट टाइम काम करायला खजिने सर तयार आहेत. सांगायचं का कॉन्टॅक्ट नंबर? खजिने सरांचं काम म्हणजे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित करतात. आता पाऊस आला तर गळालं नाही पाहिजे. मला येत नाही हे काम. काय मदत करायची का? शेवटी हे सुद्धा एक कौशल्याचंच काम आहे. प्रत्येक काम कौशल्याचं, हो की नाही? हळूच बर का, तार पायामध्ये टोचेल. हळूच. जसं घर बांधलं तसं मला वाटतं मी पहिल्यांदाच वर आली इतक्या सरवरती. हळूच करा बर का, हळूच करा म्हटलं काम. हे पहा, आमच्या टेरेसवरून आमच्या परसबागेतील या ठिकाणी असलेली जी झाडं आहेत, हे जास्वंदाचं झाड आहे. या ठिकाणी आंब्याचं देखील झाड आहे,
कढीपत्त्याचं झाड अगदी आमच्या टेरेसपर्यंत आलेलं आहे. हा या बाजूला काकडा लावलेला आहे वेल, आणि काकड्याचा वेल अगदी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी टेरेसपर्यंत या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमच्या संपूर्ण टेरेसवर या ठिकाणी फळबाग फुलवलेली होती. भाज्या आम्ही याच ठिकाणी लावल्या होत्या. मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये पालक, शेपू, मेथी, वांगी, टोमॅटो, मिरची, फुलगोबी, पानगोबी अशा अनेक प्रकारच्या फळभाज्यांची आणि पालेभाज्यांची लागवड आम्ही आमच्या टेरेसवर केलेली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. छोट्या छोट्या रोपांची लागवड करणं आणि नंतर ती ग्रो बॅगमध्ये लावणे, अशा पद्धतीचे कामे आमच्या मुली देखील या ठिकाणी करताना तुम्हाला दिसून येत आहेत. या कामाद्वारे आम्ही मुलींना देखील स्वावलंबनाची शिकवण या कोरोनाच्या काळामध्ये मुलींना दिलेली दिसून येते. परंतु आता वेळ नसल्यामुळे आम्ही हा संपूर्ण परिसर अतिशय क्लीन केलेला आहे. फक्त एकच कुंडी आमच्या या गच्चीवर टेरेसवर राहिलेली आहे, कारण ती सिमेंटची आहे आणि सिमेंटची असल्यामुळे खाली घेऊन जाणं ते शक्य होत नाही, आणि म्हणून विंचूची काही किंवा विंचूच्या ह्या छोट्या छोट्या फांद्या मी या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि आज या ठिकाणी या सिमेंटच्या कुंडीमध्ये या विंचूची रोपे मी या ठिकाणी लावणार आहे. विंचूची रोपे लावण्यासाठी विशेष काही प्रयत्न करायची गरज नसते. सिमेंटची कुंडी आहे. आता यामध्ये लालही विंचू आहे, या ठिकाणी पांढरं फूल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आणि पिवळा देखील विंचू या ठिकाणी आहे. आता याला विंचू म्हणतात, याला का विंचू म्हणतात हे मला काही माहीत नाही आहे. विंचू जे ॲक्च्युअल विंचू आणि या झाडाचा तसा काही संबंध नाही आहे, परंतु तरीसुद्धा पूर्वापार याला विंचू म्हणतात, म्हणून मी देखील याला विंचू म्हणते. माती अतिशय भुसभुशीत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आणि अगदी सहज माती बाजूला करून आपण त्यामध्ये अशा पद्धतीने हे या ठिकाणी लावू शकतो. विशेष असे प्रयत्न करण्याची गरज या ठिकाणी काहीही नाही आहे. सहज आपण मातीमध्ये याला ही काडी अशा पद्धतीने लावून जरी दिली तरी तो विंचू येतो. त्याला विशेष अशा मेहनतीची खत वगैरे असं काही टाकण्याची गरज नसते. पहा, या ठिकाणी काहीही नाही आहे. सरळ आपण या ठिकाणी मातीमध्ये त्या फांदीचा अर्धा भाग कसा जाईल, किती छान फूल आहे ना, मातीमध्ये कसा जाईल फक्त एवढंच पाहायचं आहे. आणि सहज विशेष असे प्रयत्न न करता, मेहनत न करता मातीमध्ये आपण हे या ठिकाणी लावून द्यायचे आहे. एवढं पूर्ण टाकल्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये आपण टाकायचं, आणि पाणी टाकले, थोडा सूर्यप्रकाश आणि थोडंसं पाणी जर असेल तर अगदी टवटवीत असणारी 12 महिने फ्रेश राहणारी ही वनस्पती आहे. आणि ज्यावेळेस याला फुले येतात त्यावेळेस नक्कीच पांढरी फुलं, गुलाबी फुलं आणि त्याच्यानंतर जी काही पिवळी फुलं आहेत त्यांनी ही कुंडी अतिशय भरभरून जाणार आहे. तर मित्रांनो, पहा, या कुंडीमध्ये मी पूर्ण विंचूची या रोपे या ठिकाणी लावलेली आहे. ज्यावेळेस याला सगळ्या या रोपांना फुले येतील त्यावेळेस आपण नक्कीच ही सगळी फुले पाहूया. पटपट पटपट घ्यायचं, पाऊस येईल परत. मग झाले 2 भाग तर झाले ना. ती साईड पूर्ण झाली आहे, ही साईडही पूर्ण झाली आहे. इतके कारागीर झालात तुम्ही. जास्त पाणी नका टाकू. मी सांगते ना तुम्हाला इथून काय राहिलं काय नाही, कसं टाकायचं. चला, व्यवस्थित आवरा पटपट पाऊस यायच्या अगोदर. आता नाही येणार पाणी खाली. मित्रांनो, हे पहा, आज खजिने सरांनी हे सर्व डागडुजीचे काम व्यवस्थित केलेले आहे आणि नक्कीच
तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही देखील सुट्टीमध्ये तुमच्या घराची अशी छोटी छोटी कामं तुम्ही स्वतः या ठिकाणी करू शकता. नक्कीच तुम्ही ही केलेली कामं तुमची मुलं देखील पाहतात आणि स्वावलंबनाची शिकवण खरं म्हणजे सांगण्यापेक्षा तुमच्या अनुकरणातून विद्यार्थी शिकत असतात, तुमची मुलं देखील शिकत असतात. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. खजिने सर धन्यवाद म्हणा. धन्यवाद.